खूप दिवसापासून एक स्वप्न होतं केदारनाथ बाबाचं सगळ्या फॅमिली सोबत दर्शन झालं पाहिजे. तसं तर आम्ही सोनप्रयागलाच मुक्काम होतो, पण आम्हाला ट्रॅकिंग करून डायरेक्ट केदारनाथ मंदिरात जायचं होतं. सोनप्रयागहून आम्ही गौरीकुंडसाठी तर निघालो होतो, पण 1 किलोमीटर पायी चालत आम्हाला टॅक्सी पॉईंटला जायचं होतं. पण मॉर्निंगचा टाइम होता, सकाळीच वेटिंग करावं लागली, पण टॅक्सीत बसून आम्हाला गौरीकुंडला सोडणार होते. पण आम्ही सगळेच बिगर आंघोळीचे होते, पण गौरीकुंडमध्ये मस्तपैकी गरम पाण्यात आंघोळ वगैरे केली ना आमची ट्रॅकिंग सुरू झाली. मजा तर खूप येत होती, पण वातावरण पण तेवढंच भारी होतं. आता 22 किलोमीटरचा प्रवास आम्हाला पायी करायचा होता, पण पप्पा आणि आत्या तर थकून गेले होते, त्यांच्यासाठी खच्चर केलं, पण आम्हाला पायीच जायचं होतं. बाबाचा आशीर्वाद तर पाठीशी होता, पण एका ठिकाणी मस्त मॅगी वगैरे खाल्ली, पण मम्मी आणि वहिनीला तर मस्त डोली केलेली होती. तसं तर आमचा कंटिन्यू प्रवास चालूच होता. पण बाबाला भेटण्यासाठी पाय चालण्याचा आनंदच वेगळा होता. तसं तर केदारनाथ पोहोचायला आम्हाला 12-13 तास लागणार होते. आम्ही सगळेच पायी चालताना प्रत्येक क्षण एन्जॉय करत होतो, पण आमचा दिद्या पण थकला होता, तिला पण पिट्टू करून दिलं. पण 4 किलोमीटरचा प्रवास अजून आमचा बाकीच होता. पण हा क्षण माझ्या आयुष्यातला सेकंड टाइम होता. तसं तर 2022 पण आलो होतो, पण आता भूक पण खूप जोरात लागली होती. मॅगी वगैरे खाल्ली आणि कंटिन्यू प्रवास चालू होता, पण अंधार कधी झाला कळला सुद्धा नाही. बाबाच्या नगरीत आल्यानंतर पूर्ण थकवा विसरून गेलो. चहा वगैरे घेतला आणि रिलॅक्स झालो. बाबाचं दर्शन तर बाहेरून घेतलं आणि डायरेक्ट रूमवर येऊन आराम केला, कारण की सकाळीच उठून आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. प्रचंड थंडी आणि त्यामध्ये चहा, तो आनंदच वेगळा होता. तसं तर आम्हाला लाईनीत लागायचं होतं. आता किती वेळ लागणार हे तर आम्हाला पण माहित नव्हतं. तोपर्यंत गुरुदेव शंकराचार्याचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दर्शन तर झालं, पण इथला व्ह्यू आणि बाबाच्या नगरीतला आनंद तुम्हाला कधी शब्दात सांगू शकत नाही. पण बाबांचं दर्शन तर मी बाहेरून घेतलंच, पण इथं गर्दी पण खूप झालेली होती. तसं तर आम्ही सकाळच्या 6 वाजेपासून लाईनीत लागलेलो होतो, पण रात्रीचे 6 कधी वाजले कळले सुद्धा नाही. सगळेच जाम थकलेले होते, कारण की 14-15 तास तर इजी होऊन गेलेले होते. गर्भगृहात आलो आणि बाबांचं दर्शन तर एकदम मस्त पैकी झालं. बाहेर येऊन लगेच भीमशिलाचं दर्शन करून घेतलं, पण मजा तर खूप आली आणि बाबांचं दर्शन करून मन प्रसन्न झालं. बाबाच्या नगरीत 2022 ला आलो होतो, तेव्हा पूर्ण शून्य होतं, पण बाबाने असा आशीर्वाद केला की पूर्ण परिवार घेऊन मला त्यांच्या दरबारात बोलावून घेतलं. भोले बाबाने अशी कृपा केली माझ्यावर की मला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. बाबाच्या नगरीतून तर अजिबात मला निघावं वाटत नव्हतं.